महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचं भवितव्य ठरवणारी आजची निवडणूक असून आज मतदान होत असल्याने हा नागरिकांचा पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला पूर्ण अधिकार आहे। त्या पद्धतीने सर्व नागरिकांनी अत्यंत सणाप्रमाणे आजचा मतदानाचा दिवस साजरा करत आहे। जास्तीत जास्त मतदान या नागरिकांनी करत असल्यामुळे जे नागरिक दुपारी जो सकाळी जो संध्याकाळी वेळेच्या थोडं लवकर जो असं म्हणण्यापेक्षा नागरिकांनी लवकरात लवकर सकाळी येऊन 1च्या आतमध्ये मतदान करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो। आणि नागरिकांचा अधिकार आज हक्क बजावा एवढीच मी नागरिकांना विनंती करतो। बोला सर। हा माझ्या पायाला फ्रॅक्चर असताना सुद्धा सर्व म्हणजे इथले सहसेवक नागरिक आणि हे ज्यांनी मला मोठं सहकार्य केलं त्यांच्या ह्या सहकार्यामुळं माझं मतदान झालं। आणि आज मी सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना एवढं सांगू इच्छितो की सर्वांनी हक्काने मतदान करावं आणि मतदानाचा हा महत्त्वाचा हक्क कोणी हे करू नये। लोकशाहीचे दिन आहे आणि आपलं कर्तव्य आहे की बाबा आपण मतदान करायला पाहिजे। मतदान करायला पाहिजे म्हणजे तो एकमेव आपला हक्क आहे। भारतीय संविधानामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती पुरुष असो स्त्री असो दे किंवा ज्यांचं 18 वर्ष झालेलं आहे या व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे आणि योग्य व्यक्तीला आपण निवडून द्यायला पाहिजे। आणि आत्ता जर बघितलं आपण आता भारत देशामध्ये आपले जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आता आपल्या भारताचं पंतप्रधान आहे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिक लहान म्हणजे 18 वर्षाचं मुलं असू दे किंवा मुली असू दे किंवा पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे जे कोणी असतील घरातून बाहेर पडून आपण मतदानाचा हक्क करावा। तर मी आज या इथं सिद्धेश्वर बालगृहामध्ये आपल्या सर्व नागरिकांना आपल्या शहर उत्तरमधील जेवढेही नागरिक असतील त्यांना आवाहन करतो की बाबा आज आपला मतदानाचा दिवस आहे आणि हे आपला हक्क आहे। केवळ हक्कच नव्हे तर हे आपलं कर्तव्य आहे। हे भारताच्या संविधानामध्ये हे लिहिलेलं आहे। प्रत्येकाने लवकर घराच्या बाहेर पडून आपण मतदानाचा हक्क म्हणजे आपण भारतीय आहोत तर आपण जर मतदान नाही केलं तर आपण कुणाशी भांडू शकत नाही। एक चांगलं सरकार यायचं आहे, चांगलं सरकार आपल्याला नियुक्ती करायचं आहे, चांगल्या लोकांना निवडून द्यायचं आहे। एक चांगल्या हिंदुत्ववादी माणसानं जर आपण निवडून द्यायचं असेल तर सर्वप्रथम प्रत्येक नागरिकाचा हक्क बनते की बाबा आपण सर्वप्रथम मतदान करायला पाहिजे। तुम्ही जर मतदान नाही केलं तर आपला हक्क नाही बनवत। आपण मतदान करून सर्वांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आजच्या जेवढेही शहर उत्तरमध्ये जे असतील सर्वांनी नागरिकांनी बाहेर पडून आपण मतदानाचा हक्क गाजावं हे सर्वांना मी कळकळीची विनंती करतो। सर्वांना नंबर विनंती। टीव्हीला दिसायला पाहिजे बघा आमचा माणूस। हो प्रमोद। हो वंदे मातरम। आज आपल्या लोकशाहीचा एक मोठा उत्सव आज आहे। तरी मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आज कुणाकडे पाणी आलं आहे कुणाकडे आपली अडीअडचण असते दररोज पाणी येते पण लवकरात लवकर घराच्या बाहेर येऊन योग्य आपलं मतदान जे एक मतदान गल्लीपासून दिल्लीचा तख्ता पलट करू शकते त्याचं संविधानाने आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याचा हक्क आपण बजावून घ्यावं आणि योग्य उमेदवार जे आपल्यासाठी पुढच्या 5 वर्षात म्हणा किंवा पुढच्या आयुष्यात आपल्यासाठी झटेल त्याला तुम्ही येऊन मतदान करा। पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो हात जोडून की आपल्या अडीअडचणी आज एक दिवस बाजूला ठेवून मतदान करावे। जय हिंद। आज सकाळपासूनच मतदारांचा खूप असा प्रतिसाद या भागात मिळत आहे। मतदार स्वतःहून आज मतदानाला सकाळी मतदारामध्ये प्रचंड उत्साह आहे मतदान करण्यासाठी। त्यामुळं मतदारसंघातील आणखी सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या मतदानाचं आयुष्य जगावं। नाही आव्हान करायला पक्षाला नाही करता येणार।
विधानसभेच्या निवडणुकांचं आज मतदान होत आहे. आज सकाळपासूनच इथं बघितलं 248 शहर उत्तर मतदारसंघात भरपूर प्रचंड जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतमध्ये जर का बघितलं तर सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत. लोकांना जाहीर आवाहन करतो आहे की 100% सगळ्यांनी मतदान करावं आणि आपलं लोकशाहीचं जे आहे कार्य ते उत्तमरित्या पार पाडावं असं मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. हे करू नये, आपलं मतदान नाही करायचं असं विचार करू नये. सर्वांनी मतदान अवश्य करावं, कोणालाही करा पण मतदान करावं. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तर आपण प्रत्येकाने आपल्याला जो राज्यघटनेने हक्क दिला आहे तो बजावणं गरजेचं आहे. आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तुम्ही आज हे कर्तव्य बजावण्यासाठी इथे आलेले आहे तर तुम्ही प्रत्येकाने आपलं कर्तव्य बजावलं. धन्यवाद. मतदाराला काय आवाहन करू इच्छिता? सर्व मतदाराला आवाहन करेन की तुम्ही प्रत्येकाने मतदान करावं आपल्या लोकशाहीचा विजय होण्यासाठी. करणे हा माझा हक्क नव्हे तर कर्तव्य पण आहे. सर्वांनी मतदान करावे ही नम्र विनंती. विधानसभेची सरकार ठरवण्यासाठी आपण महत्त्वाचा रोल घेत आहे. प्रत्येक व्यक्तीनं मतदान करायला पाहिजे. कोणाला पाहिजे तुम्हाला त्या पसंतीच्या उमेदवाराला करा. योग्य सरकार निवडण्यासाठी 100% मतदान होणं हे आवश्यक आहे. राष्ट्रीय कर्तव्य आहे, हक्कच नाही तर कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकांनी म्हणजे मतदान करावं असं मी सर्वांना अपील करतो. राजू लिंगारे 248 उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की गेल्या वेळेस 63% मतदान झालं होतं, 63.4. यावेळेस सर्व मतदारांना मी आवाहन करतो की बाबा जातीनं आणि आवर्जून सर्वांनी मतदान करावं आणि 70%च्या पुढं मतदान करून एक क्रांती या उत्तर सोलापूरमध्ये घडवावं अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रवक्ता आणि उत्तर सोलापूर या भागातील सुजाण व जबाबदार नागरिक आहे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. ही विधानसभेची निवडणूक आज मतदानाच्या यंत्रणेने पार पडत आहे. तर मतदानाचा हा राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे आणि मतदानाचा हक्क मी या ठिकाणी बजावलेला आहे. तर माझी संपूर्ण या भागातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण एक चांगलं सरकार, एक चांगले लोकप्रतिनिधी या ठिकाणी येण्यासाठी सर्व नागरिकांची, सर्व राज्यातील जनतेची सुजाण काळजी करणारं सरकार या ठिकाणी स्थापन करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. तर सर्व राज्यातील शहर उत्तर मतदारसंघातील सर्व सुजाण जबाबदार नागरिकांनी आपलं मतदानाचं कर्तव्य या ठिकाणी बजावून आपलं राष्ट्रीय हक्क ते प्राप्त करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. मी महेश शंकर सोनवणे, राहणार भवानीपेठ. मी मतदान केलं. आपण पण मतदान करा व एक महाराष्ट्राला मजबूत असं सरकार द्यायला सहकार्य करा. धन्यवाद. प्रश्न विचारा मग सांगतो. जनतेला वोटिंग करण्यासाठी आवाहन करावं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेची निवडणूक होऊ घालते. यामध्ये सोलापूर शहर उत्तरमधून मी बोलत आहे. संपूर्ण जनतेला या ठिकाणी आव्हान आहे की मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्रत्येकाचं हे नित्य कर्तव्य आहे आणि केलंच पाहिजे. म्हणून सर्व जनतेला मी या ठिकाणी आव्हान करतो की सगळी कामं थोडंसं वेळ बाजूला ठेवा आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे. बहुमूल्य मत कोणालाही द्या, कोणत्या पक्षाला द्या असं माझं म्हणणं नाही, पण आपलं कर्तव्य जे काही राष्ट्राने दिलेलं आहे, या देशानं दिलेलं आहे जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी करतो. आणि लवकरात लवकर आपण घरातून बाहेर पडावं आणि मतदान करावं आणि राष्ट्रीय कार्यामध्ये आपलं समर्पण द्यावं. माझं नाव तनिष सोनी आहे. मी पहिल्यांदा मतदान द्यालो. मी सगळ्यांना विनंती करतो की सगळे आज मतदान करा, थोडासा वेळ काढा आणि मतदान द्या. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.